नमस्कार. तुमचं सर्वांचा जनहित समाचार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव तरी. नमस्कार. आपण पाहत आहात जनहित समाचार. बघा एक खास बातमी. भिवंडी शहरातील महात्मा फुलेनगर क्रमांक 2 येथे वंचित बहुजन आघाडीच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी हुसेन सत्तार कुरेशी, उपाध्यक्ष कृष्णा बळीराम डोळस, सचिव पवन शेषेराव उघडे, सहसचिव जलिंदर मच्छिंद्र गायकवाड, सल्लागार हुसेन सलीम खान, संघटक विनोद कांबळे आणि सहसंघटक धम्ममित्र मारुती मस्के यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला भिवंडी तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये तालुका अध्यक्ष मनीष देशमुख, महिला अध्यक्ष छायाताई जाधव, युवा अध्यक्ष विनोदभाऊ आरकडे, उपाध्यक्ष सदानंद बनसोडे, प्रकाश काटे, संतोष गंगा शेट्टी, रत्नदीप गोडबोले, संघटक जोसेफ आलवाला, सचिव शिवम पाठक, संजय गुप्ता, सचिन खंडागळे तसेच सल्लागार साजिदभाई शेख, नामदेव गाढवे आणि रघुनाथ सोनपसारे उपस्थित होते. याशिवाय फेणे शाखेचे पदाधिकारी, पश्चिम विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, पास्टर ज्योती, माया शिष्टर, तालुका अध्यक्ष शीतल गायकवाड, सल्लागार प्रकाश बोईनी आणि सहसल्लागार प्रकाश बत्से यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी नव्या शाखेला शुभेच्छा देत संघटन अधिक मजबूत करण्याचे आणि समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि जनहिताच्या बातम्यांसाठी जनहित समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्ही जनहित समाचार यूट्यूब चॅनल पाहत आहात याबद्दल धन्यवाद. आता बघा कार्यक्रमामध्ये आलेले मान्यवर काय म्हणतात ते का. हुसेन सत्तार कुरेशी, अध्यक्ष नंबर 2 वंचित बहुजन आघाड़ी. तो आज आपके एरिया में शाखा ओपनिंग हुआ है. आगे इस शाखा ओपनिंग होने के बाद आगे का क्या क्या काम करने का मकसद है आपका? एरिया के लिए, हमारे समाज के लिए जितना भी है काम, जो हमारे एरिया में समस्या है उसके लिए भी पूरा काम करना, वो सब मेरे चलने में काम है. और आगे जाके यहाँ पे इलेक्शन भी होता है नगर पालिका का वगैरह, उसके लिए यहाँ के उम्मीदवार खड़ा करके जिताने चाहते हैं क्या? तुम कुछ लोग खड़ा करके खुद ही हम यहाँ से खड़े रहेंगे. यहाँ से हमारे एरिया के लिए हम काम करेंगे. हमारे जो भी हमारा ये है पार्टी में, जो पार्टी के लेवल में हम चलेंगे. साहेब तुमचं नाव आता आणि आज ते कार्यक्रम झाला त्याबद्दल जरा सांगा आमचं जनहित समाचार. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. मी सदानंद बनसोडे, भिवंडी शहर उपाध्यक्ष. आज आपण भिवंडी शहरामध्ये वंचितची शाखा फुलेनगर 2 नंबर येथे आज त्याची स्थापना झालेली आहे. कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. त्या निमित्ताने सर्वप्रथम या शाखेचे अध्यक्ष आणि इकडचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सर्वांना वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहरातर्फे मी खूप खूप अभिनंदन देतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली बद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज भिवंडी शहरामध्ये आपण बघत असाल एवढ्या समस्या आहेत, त्या समाजाचं निवारण करण्यासाठी त्या जेवढ्या समस्या आहेत भिवंडी शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही गाव तिथे शाखा त्या पद्धतीने कार्यक्रम राबवत आहोत. त्यातलाच हा एक शाखेचा आजचा प्रोग्राम होता. तर आजच्या शाखेची इथे ओपनिंग झालेली आहे. इकडच्या जी स्थानिक जनता आहे त्यांना मी आवाहन करतो, तुमच्या कुठल्याही समस्या असू द्या, कुठल्याही तक्रारी असू द्या, जर पोलीस प्रशासन इथले गाव गुंड कुठले दादा आणि पादा जे कोणी असतील, कोणाला जर धमकवत असतील आणि कोणाबद्दल काय करत असतील तर तुम्ही आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे फुलेनगर 2 नंबरची शाखा आहे त्यांच्याकडे या. आपले कार्यकर्ते तुमचे सहकार्य करतील आणि तुम्हाला न्याय देणार हे 100% आम्ही ग्वाही देतो. जय भीम, जय शिवराय. शाखा उद्घाटन झाला त्या संदर्भात सांगा बघू जनतेला. सभी को यहाँ पर जो आए उनको जय संविधान, जय भीम. और ये जो शाखा उद्घाटन हुआ है यहाँ पर, हमारे आदरणीय बाला साहब आम्बेडकर जी का कहना है कि हर जगह जगह जहाँ पर गांव वहां पर शाखा होना चाहिए. इसके लिए यहाँ पर फुलेनगर 2 नंबर यहाँ पर शाखा और ऑफिस का उद्घाटन हुआ है. और यहाँ पर हुसैन कुरैशी उनको यहाँ पर शाखा अध्यक्ष हमने बनाया है, क्योंकि वंचित बहुजन आघाड़ी ये सभी जाति धर्म के लोगों को साथ में लेकर चलने वाला पक्ष है. जैसा कि हमारे भाई ने यहाँ पर बताया है,
वंचित बहुजन आघाड़ी सभी जो दबे कुचले लोग हैं, जिनको लोग दबाते हैं, उनको न्याय देने का काम करती है। जैसा उनने जो भी बताया, दादा पादा जो भी है, ऐसा कोई भी आके किसी को धमकाने का कोशिश करेगा या डराने का कोशिश करेगा, चाहे वो कोई भी रहेगा, उसको डरेंगे नहीं, क्योंकि कानून सबके लिए समान है। और उनको न्याय दिलाने के लिए हमको जो भी करना पड़े कानूनी तरीके से, हम हर एक नागरिक को यहाँ पर, चाहे वो जो भी हो, उनको न्याय दिलाने का पूरा काम करेंगे वंचित बहुजन आघाड़ी के माध्यम से। तो भिवंडी के अंदर वंचित बहुजन आघाड़ी का एक भी कार्यक्रम भी नहीं है, इसके लिए आगे का क्या रणनीति रहेगी? मैं यहाँ पर बाबासाहेब आंबेडकर जी का एक वाक्य बोलूंगा मराठी में, लबाडी करून जिंकण्यापेक्षा तत्वाने हरलेलं बरं. कारण की कोणी म्हणाल ना तू लढला कसा, तर त्यांना विचारायचं की लढला कसा, ते त्यांच्या समोर चित्र असणार. यहाँ पे लोग पैसा दारू मटन बांट के जीत के आए हैं, सब पैसे का खेल हुआ है, पूरा मशीन में भोगस काम करके जीत के आए हैं, पूरा भिवंडी ने देखा है। वंचित बहुजन आघाड़ी भिवंडी शहर में एकमात्र ऐसा पार्टी जो खुद के बल पे लड़ा है, किसी से युति संगठन करके नहीं लड़ा है। तो आगे सीट लाने की पूरी उम्मीद है। पूरा उम्मीद है, हमारे आदरणीय बाला साहब आम्बेडकर जी जैसा आदेश देंगे, आगे जैसा रहेगा वैसा हम उनका आदेश को पालन करते हुए आगे बढ़ेंगे। यहाँ भिवंडी में हमारा संकल्प है, पूरा 90 का 90 सीट हम लोग यहाँ पर खड़ा करने वाले हैं। मेरा नाम मनीष देशमुख, मैं भिवंडी शहर का अध्यक्ष वंचित बहुजन आघाड़ी का। माझं नाव शीतल गायकवाड, मी वंचित बहुजन आघाडीचा भिवंडी तालुका ग्रामीणचा अध्यक्ष आहे. आज भारत देशामध्ये विद्यार्थ्यांसाठी लय मोठं आंदोलन, त्या वंचित आघाडी म्हणून काय असणार? सोमन सरांवर जो अन्याय झालेला आहे, सोमन सरांना मागच्या वेळेस बाळासाहेब भेटून आलेले आहे आणि आता अचानक हे दडपशाहीचा राज्य चालू आहे. इथे हुकुमशाही आहे, लोकशाही राहिलेली नाही. या हुकुमशाही विरोधात वंचित बहुजन आघाडी हा मोठा एक आंदोलन उभा करणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही भिवंडी शहर व ग्रामीण मिळून या काही दिवसामध्ये या भिवंडी शहरामध्ये एक आंदोलन उभा करणार आहोत आणि त्या आंदोलनामार्फत आम्ही सोमन सरांना न्याय मिळावा आणि मोदींचा राजीनामा आम्ही मागणार आहोत. आज इकडे ऑफिस बदलण्याच्या संदर्भात त्याला काय सांगाल? वंचित बहुजन आघाडी गाव तिथे शाखा ग्रामीण मध्ये आणि वंचित बहुजन आघाडी शहर मध्ये वस्त्यांमध्ये शाखा हा आमचा एक नियोजित कार्यक्रम आहे. प्रत्येक वस्तीमध्ये किंवा ग्रामीण मध्ये जिथे जिथे ज्या समस्या असतील त्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी एक वंचित बहुजन आघाडीची शाखा देत आहोत. त्या शाखेच्या माध्यमातून जे पदाधिकारी देत आहोत त्या पदाधिकाऱ्यांना आम्ही तिथे सांगितलेलं आहे की तुम्ही तिथे जर पद घेत असाल, तुम्ही शाखा अध्यक्ष असाल, तुम्ही शाखा उपाध्यक्ष असाल, सचिव असाल, तर तुम्ही तिथल्या रहिवाशांच्या अडचणी काय आहेत, त्यांच्या रेशनिंग कार्डचे प्रश्न असतील, त्यांच्या रस्त्याचे प्रश्न असतील, त्यांचे टॉयलेट बाथरूमचे देखील प्रश्न असतील, शहरामध्ये भयंकर प्रश्न आहेत, असे प्रश्न त्यांचे जे असतील ते प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजेत. आणि त्यासाठी आम्ही तिथे वस्त्यांमध्ये शाखा आणि देऊन आम्ही समाजकार्य करण्याचा प्रयत्न करतो. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.